नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. अगदी सुदृढ लोकांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येत आहे. दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधी हृदयविकाराचा त्रास होतो. त्याशिवाय दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. यासाठीच लोकांमध्ये हृदयविकाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली. भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 पासून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या व्यासपीठावर एकत्र येतात व टीव्हीद्वारे हृदयविकाराची लक्षणे, प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैली यावरती चर्चा सादर करतात. आजच्या या विशेष कार्यक्रमात भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टर एस पाटील, त्याचबरोबर डॉक्टर सी राठी, डॉक्टर डी पडोले आणि डॉक्टर पी रहातेकर आज आपल्या नागपूरच्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुम्हा सर्वांचं दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी विदुला मनापासून स्वागत करते. आजच्या या खास कार्यक्रमाला सुरुवात करताच माझा पहिला प्रश्न डॉक्टर एस पाटील यांना आहे. डॉक्टर, आजकाल आपण बघतो की तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे आणि अगदी सुदृढ लोकांनाही हृदयविकाराचा झटका येतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? आजच्या दुनियेत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तरुण पिढी सुद्धा हृदयविकाराला सामोरे चालली आहे. पूर्वीच्या काळात माणसांमध्ये वय 45 पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये वय 55 पेक्षा जास्त हा वयोगट हृदयविकाराकरता हाय रिस्क मानला जायचा. पण आज ती परिस्थिती नाही आहे. आज आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही 25 वर्ष 30 वर्ष अशा वयोगटातल्या यंग लोकांनासुद्धा हृदयविकाराला सामोरे जाताना बघत आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे तणाव. मेंटल स्ट्रेस हा आजच्या दुनियेमध्ये नंबर 1 किलर मानला जाईल. आमच्याकडे येणारे पेशंट कोणत्याही प्रोफेशनमधले असो, चाहे ते बँकर असो, ॲडव्होकेट असो, मार्केटिंगमधले असो, त्यांचा पहिला वाक्य हे असतं की आमच्यावर खूप जास्त मानसिक तणाव आहे. तर हा मानसिक तणावापासून थोडा बचाव आपल्याला करता येईल. त्याशिवाय ॲडिक्शन, यंग पिढी आजची ही खूप जास्त ॲडिक्टेड आहे. ते ॲडिक्शन मद्यपानाचं असो किंवा ते ॲडिक्शन स्मोकिंगचं असो. यामुळे हृदयविकाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत. याशिवाय जे आपण सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो, म्हणजे लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, एका ठिकाणी बसून कंटिन्युअसली काम करणे, कोणत्याही टाईपची फिजिकल एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटी न करणे, यामुळे सोसायटीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे. अजून याला एक कारणीभूत गोष्ट म्हणजे अनडायग्नोज डिसीजेस. जनरली पब्लिक हृदयविकारासाठी ॲक्सेप्टन्स नसतं आणि भरपूर साऱ्या बिमाऱ्या जसं ब्लड प्रेशर आणि डायबिटीस याला आपण सायलेंट किलर मानतो. असे बिमाऱ्या खूप वर्ष शरीरात दडून बसलेल्या असतात आणि त्यांचा योग्य टाईमवर योग्य उपचार न झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर मग आपल्याला कळतं आणि मग त्यावेळेस आपण हृदयविकाराच्या उपचार घेण्याकरता जातो. हे सगळे फॅक्टर्स यासाठी कारणीभूत आहेत. इवन एक नॉर्मल विजिबली नॉर्मल पर्सनलासुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याचे मुख्य कारण मानसिक तणाव, अनबॅलन्स डाएट, सेडेंटरी लाईफस्टाईल आणि जे अनडायग्नोज डिसीजेस आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हे आहेत. याचा पुढचा प्रश्न डॉक्टर सी राठी यांना आहे. डॉक्टर, एखाद्याला उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब याचा धोका आहे की नाही हे कसे कळते आणि त्याचबरोबर आपले हृदय निरोगी आहे की नाही हे कसे तपासावे? उच्च रक्तदाब म्हणजे ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, म्हणजे बीपी वाढलेला आहे. आणि कमी रक्तदाब ज्याला आमच्या लँग्वेजमध्ये आम्ही हायपोटेन्शन म्हणतो, म्हणजे बीपी नॉर्मलपेक्षा कमी झालेला आहे. जर पेशंटला डोळ्यासमोर अंधेरी येणे, चक्कर येणे, डोकं खूप दुखणे, अशा वेळी जेव्हा इन्व्हेस्टिगेट करतो आणि तेव्हा बीपी खूप वाढलेला किंवा खूप कमी झालेला आहे तर त्याच्यासाठी पूर्ण रेग्युलर प्रॉपर वर्कअप करणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये बीपीच्या हिशोबाने जर गोळ्या काही सुरू करायची गरज असेल तर ते औषधं काही सुरू करावे लागेल. पेशंटचं ECG होणं गरजेचं आहे. जर गरज असेल तर पेशंटचं ट्रेडमिल टेस्ट होणं गरजेचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हृदयाचा इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. जर रक्तदाब वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे तर हृदयाला तर काही इजा तर झालेली नाही, हृदयावर काही सूज आलेली नाही, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्याला बरोबर ट्रीट करू शकतो. जर तुमच्या फॅमिलीमध्ये आईला, वडिलांना किंवा भाऊ बहिणींना
कोणाला बीपी, शुगर, थायरॉइड किंवा काही हृदयाचा त्रास आहे तर तुम्हाला उच्च रक्तदाब व्हायचे चान्सेस नॉर्मल पेशंटपेक्षा ऑब्व्हियसली जास्त राहील. तर अशा वेळेस तुम्ही जर तुमची 40 ओलांडलेली आहे तर एक रेग्युलर चेकअप म्हणून, जरी तुम्हाला काही त्रास नसेल तरीही एक रेग्युलर वर्कअप म्हणून एक ECG करणं, आपलं शुगर चेक करणं आणि एक कोलेस्ट्रॉल लेवल चेक करणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही हाय रिस्कमध्ये येण्याच्या अगोदर आपण त्याला ट्रीट करू शकू. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर डी पडोले यांना आहे. डॉक्टर, हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल यांचा काय संबंध आहे आणि त्याचबरोबर हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कुठली असतात आणि अवरोधित धमनींचे निदान करण्यासाठी कुठल्या चाचण्या उपलब्ध आहेत? आता हे कोलेस्ट्रॉल आणि आपला हृदयविकार हे हातात हात घालून चालणारे दोन प्रकार आहेत. कोलेस्ट्रॉलची मात्रा म्हणजेच की कोलेस्ट्रॉल एक प्रकारचं फॅट आहे आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा जशी जशी आपल्या रक्तात वाढते तसं तसं अथेरोस्क्लेरोसिस हे आपल्या शरीरात बिल्डअप व्हायला सुरू होतं. अथेरोस्क्लेरोसिस जसं जसं वाढतं तसं तसं प्लाक आपल्या रक्तवाहिनीच्या अंदर प्लाक बर्डन वाढतं. प्लाक बर्डन वाढल्यामुळे जी आपली रक्तवाहिनी असते ती पातळ होते आणि कडक होते. जशी जशी ती आपली रक्तवाहिनी पातळ आणि कडक व्हायला लागते तर जितकं रक्त आपल्या हार्टला पाहिजे असतं तितकं रक्त हार्टला पोहोचत नसतं आणि त्यामुळे पेशंटला छातीत दुखणे किंवा हृदयाचा झटका होणे किंवा हार्ट फेलियर होणे या प्रकाराचे सिम्पटम्स आढळतात. त्यानंतर जसा तुमचा दुसरा प्रश्न होता की निदान जसे करावे, जसं डॉक्टर राठेंनी सांगितलं, जी अवरोधित जी आपली रक्तवाहिका आहे त्याच्यासाठी जे बेसिक टेस्ट्स आहे जसे की आपले कोलेस्ट्रॉल लेवल नेहमी 200च्या खाली आणि त्यामध्ये पण स्पेसिफिकली जे LDL कोलेस्ट्रॉल असतं त्याला स्पेसिफिकली 100च्या खाली ठेवणे हे खूप आवश्यक आहे. त्याच्या अलावा आपले जे रुटीन टेस्ट आहे जसे की डायबिटीज, शुगर, BMI हे सर्व नियंत्रित ठेवणे खूपच आवश्यक आहे. आणि त्याच्या अलावा ECG सारखे बेसिक टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट खास करून ज्याच्यामध्ये आपण ECG मध्ये चेंजेस पाहतो जेव्हा आपल्या हार्टला जास्त रक्त किंवा जास्त ऑक्सिजन लागत असतं त्यावेळेस काही बदल होतात आहेत की नाही हे सर्व आपल्याला पाहायचं असतं. जर आपण आपले हे सर्व गोष्टी नीट पाहिल्या तर युजली आपण एक हेल्दी लाईफच्या रस्त्यावर समोर जाऊ शकतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर पी राहतेकर यांना आहे. डॉक्टर, हृदयविकारामुळे होणाऱ्या वेदना आणि गॅस्ट्रिकमुळे होणाऱ्या वेदना यात काय फरक असतो? हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप कॉमनली आपल्याला दिसतं की आपल्याला छातीत जळजळ होते आहे किंवा पोटात दुखते आहे, तर हे आपलं हृदयविकाराच्या अटॅक म्हणजे हार्ट अटॅकमुळे आहे की हे गॅस्ट्रिक ट्रबल आहे. याच्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही माहिती करायला पाहिजे की हे दुखणं कशा प्रकारचं आहे. हे आपल्याला काही छातीमध्ये जडपणा वाटतो आहे का, खूप अत्यंत घाम सुटतो आहे का, किंवा हाताला पण दुखते आहे का, जबड्यांमध्ये दुखते आहे का, किंवा अशी ॲसिडिटी झाली आहे जी आत्तापर्यंत कधी नाही झाली. जर असे लक्षणं असतील तर मोस्टली हे आपलं हार्ट अटॅक रिलेटेड लक्षणं जास्ती असतात. पण कधी कधी कोणी जर म्हणतंय की नुसतं मला टोचल्यासारखं होतंय छातीमध्ये किंवा थोडंसं ॲसिडिटीसारखं वाटतंय, जळजळ वाटते, तर हे गॅस्ट्रिक ट्रबल पण राहू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की गॅस्ट्रिक ट्रबल खूपदा लाईफ थ्रेटनिंग किंवा जीवाला धोका देणारी नाही राहत. पण जर आपलं हार्ट अटॅकचे हे लक्षणं असतील तर हे लाईफ थ्रेटनिंग राहू शकते. याच्यामध्ये एक क्षण पण वाया नाही घालायला पाहिजे. म्हणून कधी हा डाऊट 100% क्लिअर करण्यासाठी आपण घराच्या जवळपास कुठल्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये जाऊन एक ECG करायला पाहिजे. ब्लडच्या टेस्टमध्ये कार्डियक ट्रोपोनिन, CKMB नावाचे टेस्ट राहतात आणि 2D इको नामक टेस्ट राहते जी एक हार्टची सोनोग्राफी राहते. या 3 टेस्टनी आपल्याला 100% क्लिअर माहिती पडून जातं की हे कशाचं दुखणं आहे आपल्याला. मी यानंतर डॉक्टर S पाटील यांच्याकडे येणार आहेत. डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि हृदयविकारामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काय महत्त्व आहे? कार्डिओलॉजीमध्ये रोबोटिक सर्जरीचा यूज हा वेगवेगळ्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. जसं रोबोटिक असिस्टेड कार्डियक सर्जरी, बायपास सर्जरी, वॉलची रिपेअर आणि कार्डियक ट्यूमर रिमूव्हल करता रोबोटिक सर्जरीचा यूज केला जाऊ शकतो. याचा डॉक्टरला हा फायदा आहे की डॉक्टर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्राच्या मशीनचा यूज करून अशा टाईपच्या सर्जरीज करू शकतात. डॉक्टरला त्यामध्ये एक डिटेल इन्फॉर्मेशन आणि अतिशय सुरक्षित पद्धतीने पेशंटचा इलाज करता येईल. यासाठी पेशंटला हा फायदा आहे की पेशंटला कमी वेळात फास्ट रिकव्हरी, यामध्ये होणारा ब्लिडिंग किंवा रक्तस्राव हा कमी प्रमाणात राहील आणि यामध्ये संक्रमण होण्याचे चान्सेस हे ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल कमी असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज हृदयविकारामध्ये हा आहे की याच्यामध्ये एक ऑटोमेटेड मॉनिटरिंग करणं पॉसिबल आहे.
जसे शरीरात लपून बसलेल्या बिमाऱ्या आहेत त्या ऑटोमेटेड मॉनिटरिंगमुळे आपल्याला कळू शकतात. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून रेडिओलॉजिकल इमेजेस, स्कॅनर्स आणि ॲडव्हान्स निदान करणे याच्यामुळे पॉसिबल आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सी राठी यांना आहे. डॉक्टर, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये काय फरक आहे आणि एंजिओग्राफी करणाऱ्या रुग्णाला एंजिओप्लास्टी करणं गरजेचंच असतं का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. एंजिओग्राफी ही एक फक्त डायग्नोस्टिक प्रक्रिया आहे ज्याने आपण रोग निदान करू शकतो. हाताच्या किंवा पायाच्या नफेतून एक छोटीशी नळी हृदयापर्यंत नेली जाते आणि त्याच्याद्वारे आपण डाय म्हणजे कॉन्ट्रास्ट देऊन हृदयाच्या ज्या महत्त्वाच्या रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज आहे की नाही हे आपण बघतो. या प्रक्रियेला आपण एंजिओग्राफी म्हणतो. प्रत्येक एंजिओग्राफी केलेल्या पेशंटमध्ये एंजिओप्लास्टी करायची गरज असणार की नाही असं पक्क नाही आहे. एंजिओग्राफी झाल्यानंतर ज्या प्रकारचे ब्लॉकेजेस आहे, आयदर पेशंटला फक्त औषधींवर ठेवावं लागेल, ब्लॉकेजेस जास्त असेल तर आपल्याला एंजिओप्लास्टीची गरज भासू शकते. म्हणजे एक मेटलचं जे स्टेंट आहे जे कोबाल्ट क्रोमियमचं बनलेलं असते त्याला त्याच हाताच्या नफेतून तिथे प्लेस करून तो ब्लॉकेज उघडला जातो. आणि जर हृदयाच्या तिन्ही नसांमध्ये ब्लॉकेज असेल किंवा तिथे कॅल्शियमचं डिपॉझिशन जास्त असेल तर अशा वेळीच आपल्याला बायपास सर्जरी करायची गरज भासू शकते. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर डी पडोले यांना आहे. डॉक्टर, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि सायलेंट हार्ट अटॅक कुणाला येऊ शकतो? सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे की मूक हृदयविकार हा खूपच कॉमन प्रकार आहे. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये हे होत असतं की जे नॉर्मली हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असतात, जसे की छातीमध्ये खूप दुखणे किंवा वेदना होणे किंवा श्वास भरून येणे किंवा घाम फुटणे किंवा खूप घाबरणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स होत नसतात आणि मिनिमम सिम्पटम्स पेशंटला होऊ शकतात, जसे की थोडंसं छातीमध्ये किनकिन होणे किंवा इंडायसेशन होणे. यामुळे काय होतं की हा जो हार्ट अटॅक आहे हा पुष्कळ वेळा आपल्या नजरेतून निघून जातो आणि पुष्कळ दिवसांनंतर आपल्याला जेव्हा आपण डॉक्टरांकडे चेकअपला जातो अचानक इको करायला किंवा ECG करायला, तेव्हा मग डॉक्टर म्हणतात अरे तुम्हाला एक हार्ट अटॅक होऊन गेलेला आहे. तर मग हार्ट अटॅक, सायलेंट हार्ट अटॅक साठी आपल्याला काय काय करायला पाहिजे, जसं आपण पहिले बोललेलो आहे त्याच प्रकाराचं सेम मी पुन्हा पुन्हा तेच स्ट्रेस करील की जे आपले छोटे मोठे सिम्पटम्स असतात त्याला आपण इझिली इग्नोर नाही करायला पाहिजे. आपण कमीत कमी डॉक्टरांना एकदा दाखवून आपल्या सिम्पटम्सबद्दल माहिती घेऊन घ्यायला पाहिजे. जे रेग्युलर चेकअप्स असतात, जसे की आपण पुन्हा पुन्हा बोलतो आहे ECG, इको, TMT या टेस्ट आपल्याला रेग्युलरली करत राहायला पाहिजे, म्हणजे करून की हे जे सायलेंट अटॅक आहे आणि त्याचा जो धोका आहे त्यापासून आपण दूर राहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता हा सायलेंट हार्ट अटॅक कोणाला होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 1, जास्तीत जास्त आपल्याला जो हा सायलेंट हार्ट अटॅक आहे हे अनकंट्रोल्ड डायबिटीजचे जे पेशंट आहे ज्यांची की शुगर खूपच जास्त असते यांच्यामध्ये पाहण्यात येतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे खूपच वृद्ध आहे, खूप म्हातारपण आहे, या पेशंट्समध्ये पण याचे चलन जास्त असते. त्याच्या अलावा जे पेशंट्स ज्यांना पहिले पण हार्ट अटॅक होऊन गेलेला आहे, ज्यांचे की कोलेस्ट्रॉल खूपच जास्त आहे, अशा पेशंट्सला सायलेंट हार्ट अटॅक होण्याची शक्यता जास्त असते. यानंतर मी डॉक्टर पी राहतेकर यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, हृदयविकाराच्या व्यवस्थापनात आहार, व्यायाम आणि जीवनशैलीचं काय महत्त्व आहे? बरोबर. तर ज्या लोकांना हृदयाचा आजार होऊन गेला आहे, ज्यांचं एंजिओप्लास्टी किंवा बायपास होऊन गेलं आहे किंवा छोटा मोठा BP शुगरचा आजार असेल, या सगळ्या लोकांनाच व्यायामचं, प्रॉपर आहारचं आणि काही सवयींचं त्याची महत्त्व किंवा माहिती राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तंबाखू, स्मोकिंग आणि आपलं अल्कोहोल याच्यापासून जितकं दूर राहू शकतो तितकं दूर राहायला पाहिजे. व्यायाम रोजचा सगळ्यांनी करायला पाहिजे. अर्धा ते 1 तास कमीत कमी व्यायाम राहायला पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्ही कशाही प्रकारचा व्यायाम करू शकतात, जसं चालणं फिरणं असो किंवा मग कोणाला काही खेळ खेळायचा असेल, स्विमिंग करायचं असेल, बॅडमिंटन खेळायचं असेल, कुठल्याही प्रकारचा व्यायाम चालतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की आपल्या डॉक्टरांना दाखवून द्यायला पाहिजे आणि तुमचं 2D इको किंवा टेस्टिंग प्रॉपरली करायला पाहिजे. ज्यांचं हार्ट वीक असेल त्यांनी हे हेवी एक्झर्शन म्हणा किंवा जड वस्तू किंवा जड काम करणं अवॉइड करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे ते आहार. आपला आहार एक बॅलन्स्ड आणि सगळ्या गोष्टी नियमित प्रमाणामध्ये राहायला पाहिजे, जसं की कार्बोहायड्रेट्स किंवा गुड वस्तू किंवा ज्या वस्तूंमध्ये शुगर जास्ती राहते त्या वस्तू कमीत कमी मात्रामध्ये ठेवायला पाहिजे. फॅट्स किंवा कोलेस्ट्रॉलवाल्या गोष्टी पण कमीत कमी किंवा नाही ठेवायला पाहिजे जेवणामध्ये. आणि प्रोटीन्सचा इंटेक तो चांगल्या मात्रामध्ये ठेवायला पाहिजे. आणि एक आहारबरोबर फ्रूट्सचा इंटेक, थोडा ड्रायफ्रूट्सचा इंटेक हे सगळ्यांचं मिश्रित सोबत घेऊन घ्यायला पाहिजे. आणि एक टाईम टू टाईम मील्स, रेग्युलर मील्स राहणं अत्यंत आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टी एकदम महत्त्वाच्या असतात हृदयरोगाच्या विकारावाल्या पेशंटसाठी.
तुम्ही सर्वांनीच दिलेली माहिती पूर्णपणे महत्त्वपूर्ण होती, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? डॉक्टर एस पाटील. मला आजच्या यंग पॉप्युलेशन करता एक मेसेज द्यावा वाटतो, कारण की आजची यंग पॉप्युलेशन हे उद्याचं भारताचं भविष्य आहे आणि त्यांना होणारा हा हृदयविकाराचा जो प्रॉब्लेम आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे. तर ते अवॉइड करण्याकरता किंवा त्याचा उपचार करता मला असं वाटतं की मी एक हेल्दी टिप्स द्यायची गरज आहे. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे स्ट्रेस लेवल मॅनेजमेंट. जे पण सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे त्याला योगा, मेडिटेशन किंवा खूप जास्त स्ट्रेस असेल तर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करून ते स्ट्रेस कमी करण्याची फार गरज आहे. ते सोडून बॅलन्स डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज करायची खूप जास्त गरज आहे. ॲटलिस्ट त्याभरात 150 मिनिट मॉडरेट किंवा मीडियम इंटेन्सिटी एक्सरसाइज करणे फार गरजेचे आहे. आजकाल खूप कॉमनली बघितलं जातं की जिमिंगमध्ये बरेच सारे यंग लोकांचा अचानक मृत्यू होत आहे. तर ज्यांना खूप सिव्हिअर इंटेन्सिटीने एक्सरसाइज करावी असे वाटते त्यांनी ॲटलिस्ट प्रायमरी हार्टचे टेस्ट जसे ECG, 2D इको आणि गरज असेल तर ट्रेडमिल टेस्ट, ह्या ॲटलिस्ट प्रायमरी स्क्रीनिंग टेस्ट आम्ही त्या म्हणतो त्या ॲटलिस्ट करून घेणं फार गरजेचे आहे. त्याशिवाय एक ॲडिक्वेट स्लीप घेणं आणि ज्या आता ऑलरेडी आपण डिस्कस केले की अनडायग्नोज डिसीजेस जसं हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, ज्याच्यामुळे लॉंग टर्ममध्ये आम्ही त्यांना म्हणतो की सायलेंट किलर. तर अशा टाईपच्या बिमाऱ्या जर का आपल्यात असतील तर आपण त्याची निदान करून डॉक्टरांकडून उपचार करून घेणं फार गरजेचे आहे. डॉक्टर सी राठी. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सिम्पटम्स होत आहे, छाती दुखणं, दम लागणं, डोळ्यासमोर अंधेरी येणं, पायावर सूज येणं, तर कोणत्याही प्रकारच्या सिम्पटम्सला निग्लेक्ट करू नये. हे निग्लिजन्स आपल्या तब्येतीसाठी कदापि बरं नाही आहे. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याचं रोग निदान करून त्याचं डायग्नोसिस बनणं खूप आवश्यक आहे. जर अशा प्रकारचे तुम्हाला सिम्पटम्स होत आहे तर आपल्या जवळच्या हृदयरोग तज्ज्ञांना तुम्ही भेट द्या. एक वेळा क्लिनिकल डिटेल एक्झामिनेशन होणं गरजेचं आहे. ECG हे सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्या हृदयाला कोणत्याही प्रकारची काही इजा आहे की नाही हे क्लिअर होईल. ECGला सपोर्ट करायला काही ब्लड वर्कअप म्हणजे ट्रोपोनिन I किंवा CPK-MB या ब्लड वर्कअपची गरज भासू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयाचा 2D इको म्हणजे हृदयाचा सोनोग्राफ. हृदयाचं पंपिंग ठीक आहे की नाही, हृदयावर काही सूज तर आलेली नाही, हृदयाच्या ज्या वॉल्स आहे त्याच्यामध्ये काही लिकेज तर नाही, हे कळणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबाने एक वेळा तुमचं डायग्नोसिस झालं आणि मग ते बघून तुम्हाला अँजिओग्राफीची किती अर्जन्सी आहे की गरज आहे हे डिसाईड होऊन आपली पुढची ट्रीटमेंट सुरू होऊ शकते. डॉक्टर डी पडोले. जाता जाता मी हेच सांगेल की हार्ट डिझीज झाल्यात खूप जास्त घाबरू नये आणि ट्रीटमेंटचे जे ऑप्शन्स आहेत त्याबद्दल मी तुमच्यासोबत 2 मिनिटं डिस्कस करील. तर हार्ट डिझीज झाल्याबरोबर आता ट्रीटमेंटचे पुष्कळ काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये बेसिकली अँजिओप्लास्टी आणि बायपास असतो. अँजिओप्लास्टी ही खूपच सोपी प्रक्रिया असते, ज्यामध्ये की आम्ही पेशंटला स्टेंट टाकून त्याचे ब्लॉकेजेस आम्ही दूर करत असतो आणि पेशंटची 2-3 दिवसात सुट्टी पण करत असतो. आणि एकदा स्टेंट टाकल्यानंतर पेशंटची लाईफ ऑलमोस्ट नॉर्मलच असते, जर त्याला हार्ट अटॅक नसेल झाला आणि त्याची हार्टची पंपिंग नॉर्मल असेल तर. त्याच्या अलावा जी बायपास सर्जरी आहे याची पण टेक्नॉलॉजी खूप समोर चालली गेलेली आहे. आता जवळपास 50 वर्षांपासून आता जगभरात आणि भारतात पण बायपासचे ऑपरेशन होतात आहे. आता बायपासचे चिऱ्यांपासून घाबरण्याची पण जास्त गरज नाही आहे. आजकाल छोट्या चिऱ्यामध्ये पण बायपासचे ऑपरेशन होऊ शकतात आणि 99% सेफ्टी असते या ऑपरेशन्समध्ये. तर जर तुम्हाला आजार असेल तर त्याच्यामध्ये बिलकुलच भ्यायला नाही पाहिजे आणि जसे तुमचे कार्डिओलॉजिस्ट म्हणतात अँजिओप्लास्टी किंवा बायपास किंवा औषधं जी पण ट्रीटमेंट डॉक्टर सांगेल त्याला कॉन्फिडेंटली समोर जाऊन तुम्ही तुमचं समोरचं लाईफ नॉर्मली जगू शकता. आणि डॉक्टर पी राहतेकर. नमस्कार. शेवटी मी हेच सांगेल सगळ्यांना की ज्या लोकांना हृदयरोगचा आजार आहे किंवा ज्या लोकांना नाही पण आहे त्यांना हे महत्त्वाची गोष्ट ठेवायला पाहिजे की त्यांना BP, शुगर, हाय कोलेस्ट्रॉल या सगळ्या गोष्टींचा रेग्युलर चेक करायला पाहिजे. आणि ज्यांना या गोष्टी आहे त्यांनी घाबरायला नाही पाहिजे, कारण की हे फार कॉमन आहे आजकालच्या काळांमध्ये. त्यांनी याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट, मेडिसिन्स, आपलं डायट, एक्सरसाइज प्रॉपर ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. बिना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद नाही करायला पाहिजे, कारण की हे खूपदा कॉमनली आपण बघतो की लोकांना बरं वाटायला लागलं की ते गोळ्या बंद करून देतात आणि मग हा आजार परत मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर ही माझी महत्त्वाची माहिती तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे की गोळ्या बंद नका करू. डॉक्टरांशी सल्ला घेऊन गोळ्या कमी करून घेऊ शकतात किंवा काही चेंज करायचं असेल तर चेंज करून घेऊ शकतात.
दुसरं, हृदयरोग जर तुम्हाला झाला असेल त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी किंवा बायपास किंवा तुम्ही केलेलंही असेल तरी काही घाबरण्याची गोष्ट नसते. याच्यामधनं मेजॉरिटी ऑफ द लोक सक्सेसफुली पुढे रिकवर होतात आणि चांगलं लाईफ जगतात. त्यासाठीच औषधं, गोळ्या आणि लाईफस्टाईल प्रॉपर ठेवणं आवश्यक आहे. आणि एक लाईफस्टाईलमध्ये तुमच्या एक प्रॉपर स्लीप असणं, जे गॅजेट्स असतात टेलिव्हिजन्स किंवा मोबाईल्स त्याच्यापासून कमी वापर करणं त्याचं, आणि मेंटल स्ट्रेस नाही असणं हे अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. डॉक्टर, आज तुम्ही सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, यासाठी मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. हृदयविकाराबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या दिल से दिल तक हेल्दी हार्ट या मोहिमेशी जोडले जाऊ शकता. त्याचबरोबर दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेजला आजच भेट द्यायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.